महाराष्ट्र के बुल्ढाना जिले से एक बड़ी खबर सामने आई है, जहां श्रीगांव में आयोजित एक विशाल ध्यान शिविर के दौरान सदगुरु शिव कृपानंद स्वामी जी के आध्यात्मिक गुरुओं को लेकर बड़ा बयान दिया है, जहां उन्होंने भोंडू बाबाओं पर रोक लगाने के लिए सरकार से एक नई व्यवस्था लागू करने की मांग की है। स्वर्गीय गजानन दादा पाटिल मार्केट यार्ड मैदान में आयोजित हिमालय समर्पण ध्यान योग शिविर में हजारों श्रद्धालु शामिल हुए। इस दौरान सदगुरु शिव कृपानंद स्वामी ने अपने प्रवचन में कहा कि गुरु कोई व्यक्ति नहीं बल्कि एक दिव्य शक्ति है जो कल्याण का माध्यम होती है। स्वामी जी ने राज्य सरकार से मांग की है कि आध्यात्मिक गुरुओं का यानी कि आभामंडल जांचा जाए और उन्हें 5 वर्षों के लिए अधिकृत सरकारी आध्यात्मिक गुरु का लाइसेंस दिया जाए। उन्होंने कहा कि 5 साल बाद दोबारा जांच हो और यदि कोई गुरु योग्य न पाए जाए तो उसे कार्य से अलग कर दिया जाए। स्वामी जी के अनुसार इस प्रक्रिया में भोंदूगिरी पर रोक लगेगी और श्रद्धालुओं को ठगी से बचाया जा सकेगा। उन्होंने इसे पारदर्शी और सुरक्षित व्यवस्था बताया है। इस शिविर में विदेश से आए हुए श्रद्धालुओं ने भी भाग लिया। जर्मनी से आई एक महिला साधिका ने स्वामी जी के प्रति अपनी आस्था व्यक्त करते हुए कहा कि शिविर में शामिल होने के बाद उन्हें मानसिक शांति और सकारात्मक ऊर्जा का अनुभव हुआ है। साथ ही उन्होंने श्रीगांव की स्वच्छता और अनुशासन की भी सराहना की है। आता ओराचा विषय निघालाय तो थोडा सविस्तर समजवतो। एकदा अहमदाबादला म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये खूप जुनी गोष्ट आहे, 25-30 वर्ष जुनी, डॉक्टरांचं शिबिर घेतलं आणि डॉक्टरांनी सांगितलं ज्या शरीराचं ज्ञान तुम्हाला आहे बाकी तुम्हाला विचारांचं ज्ञान नाहीये। शरीरावर जेव्हा कॅन्सर येतो ना तेव्हा तुम्ही म्हणता तुला कॅन्सर झाला, पण कॅन्सर कसा एकदम होतो का? नाही, कॅन्सर शरीरावर व्हायच्या आधी तो विचारांवर झालेला असतो आणि योगी त्या विचाराचं अध्ययन करतो, त्याच्या ओराचं अध्ययन करतो, त्याच्या आभामंडलचं अध्ययन करतो आणि तो सांगतो तुला कॅन्सर होणार आहे। असं डॉक्टर कोणी सांगू शकतो का? नाही सांगू शकत। पण तुमच्या इथे विचारांचं अध्ययन नाही, तुम्ही तर ज्या शरीराला टच करून पाहता फक्त त्याचंच अध्ययन तुमच्याजवळ आहे, पण ओराचं नाहीये, आभामंडलचं नाहीये, विचारांचं नाहीये। अध्यात्म त्याच्याहून वरती आहे, सायन्सहून खूप वर आहे। I come from Germany and I'm here for the Shibir of my Gurudev Swamiji Shiv Kripanand Swami. How feel after attending this Shibir? I feel very light and uplifted and happy and also deeply touched by all things that were said and happened to me, and I do my meditation every day and so my life has become very good. Last short question regarding this Sant Gajanan Maharaj temple. Yes. It is already has his own For sure. What you feel after this visiting this holy premises of Sant Yes, Gajanan? I was here for 5 days and every day I visited the temple and every day I discovered a different part and I fell into good space. I became very happy and light in my head. Jai Gajanan. What this mantra Jai Gajanan, can you have this Jai Gajanan mantra? Last question regarding the facility here. Yes, What you most like? the air conditioning. Atmosphere in Shega? The atmosphere. Yeah, I like the rickshaw drivers. They were all very polite and very helpful and yeah, very nice. Thank you. आध्यात्मिक गुरु आहे, सगळ्यांचा ओरा चेक करा म्हणजे फ्रॉड होणार नाहीत। नाही म्हणजे ना आता सायन्स इतकं प्रगती झालंय तेव्हाही तुम्ही बुद्धू बनता, याच्याहून जास्त आणखी काय दुर्भाग्य होऊ शकतं? कोणी म्हटलं मी आध्यात्मिक गुरुवरा चेक कर, आणि दुसरं लायसन्सधारी आध्यात्मिक गुरूंकडे तुम्ही जा ना, फालतू ठिकाणी जाणारच नाही। तुम्हालाही गॅरंटी मिळेल की अरे हा लायसन्सधारी आहे, चला याच्याकडे जा।
लायसन द्या ना. म्हणजे आता सायन्सची इतकी प्रगती झाली, खरं सांगतोय, सायन्सची इतकी प्रगती झाली, जिवंत गुरुला ओळखणं एकदम सोपं आहे, एकदम साधं आहे. म्हणजे तुम्ही जर बुद्धिवादी आहे, त्याचा ओरा चेक करा, त्याचा ओरा पहा, त्याचा ओरा चांगला आहे, त्याला गुरु माना, नाहीये नका मानू. पण किती गुरूंनी आपले ओरा दाखवले, किती चेक केले. तुम्हाला वाटतं सध्या जी स्थिती आहे ना, त्या स्थिती. दुसरं, पैसे नसतील तर उधार पैसे घेऊन तुम्ही त्याचं नाटक करू शकता की तुम्ही श्रीमंत आहे. आणि तुम्ही विद्वान असले तरी पुस्तकं वाचून त्यांचे कोटेशन देऊन तुम्ही आपली विद्वत्ता प्रकट करू शकता. म्हणजे सगळ्या वस्तूंचं नाटक होऊ शकतं. अध्यात्मात नाटकाला जागा नाहीये. अध्यात्मात नाटक करूच शकत नाही. तुमच्यात नाहीये तर नाहीये.